In India, where we worship women during the day and gang rape them at night. नमस्कार, मी ऋषी देसाई. स्पेशल रिपोर्ट या लोकशाहीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण तो राष्ट्रीय आहे पण आंतरराष्ट्रीय स्तरावर झाला आहे. स्टँडअप कॉमेडियन आणि बॉलिवूड अभिनेता वीरदास सध्या चर्चेत आलाय. त्याने अमेरिकेत सादर केलेल्या एका उपहासात्मक कवितेमुळे तो टीकेचा धनी बनलाय. ही कविता कुणी पाहिली, कुणी ऐकली माहीत नाही, पण त्यामुळे वीरदास मात्र प्रचंड ट्रोल झालाय एवढं नक्की. पाहूयात नेमका या कवितेवरील काय आहे वाद. I come from an India. वीरदास यांचा स्वतःचा असा प्रेक्षक आहे. उपहासात्मक ही त्यांची शैली आहे आणि यातूनच त्यांनी एक सटायर अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मधील जॉन केनेडी सेंटरमध्ये सादर केलं. त्यानंतर भारतात प्रचंड खळबळ उडाली. यात मुख्य आक्षेप घेण्यात आलाय तो वीरदास यांनी महिलांविषयी केलेल्या टिप्पणीवर. I come from an India where we worship women during the day and gang rape them at night. I come from an India where we worship women during the day and gang rape them at night. ऐकल्यात या उपहासात्मक कवितेच्या ओळी. यातील मी अशा भारतातून आलोय जो दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो, यावर आक्षेप घेण्यात आलाय. या ओळींनंतर भारतात प्रचंड गदारोळ झाला. वीरदास यांनी महिलांचा अपमान केला, परदेशात भारताची मानहानी केली असे अनेक आरोप आणि आक्षेप त्यांच्यावर घेण्यात आले. अखेर मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशुतोष दुबे यांनी वीरदास यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली. तर दिल्लीतील भाजपा नेत्यानंही वीरदास यांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली आहे. विशेष म्हणजे वीरदास यांनी त्यांच्या कविता सादरीकरणात केंद्र सरकारवर जोरदार घणाघात केलाय. कदाचित त्यामुळेच ते टीकेचे धनी बनले असावे. I come from an India where every time we get information, we are always available to care for the PM, but we can't seem to get any information on PM cares. याबाबत वीरदास यांनी स्पष्टीकरण देताना यात गैर नाही असंही म्हटलंय. त्यामुळे हा वाद आता चिघळतोय. आता वीरदास यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे की त्यांना विरोध करणारे बरोबर आहेत, हे प्रत्येकानं ठरवावं. पण ज्यावेळी कंगना स्वातंत्र्याविषयी बोलते, महात्मा गांधीजींविषयी बोलते, त्यावेळी वीरदास यांच्या विरोधात तक्रार करणारे सोयीस्कर मौन बाळगतात. हे दुर्लक्षित करूनही चालणार नाहीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. अत्यंत महत्त्वाचा विषय आणि याच विषयावरनं सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. रस्त्यावर आंदोलनं आता सुरू होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे खरं आहे की खोटं आहे हा प्रश्नचिन्ह मात्र दर दिवसाला मोठा होत जाणार आहे. या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पण या सगळ्या संदर्भात ज्यांनी खऱ्या अर्थानं या प्रश्नाला वाचा फोडली आहे ते ॲडव्होकेट आशुतोष दुबे आपल्यासोबत जोडले जात आहेत. सर, स्वागत आपलं लोकशाही न्यूजमध्ये. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की तुमची या सगळ्या परफॉर्मन्स नंतरची पहिली भूमिका काय आहे? हे बघा, मला स्पष्ट बोलायचे आहे की ज्याप्रमाणे वीरदासने आंतरिक गोष्ट बाहेर देशात केली, ज्याप्रमाणे त्यांनी इंडिया भारताला रिप्रेझेंट केलं आहे बाहेर देशात, ते कुठे ना कुठे आपत्तीजनक आहे. आता मी एक स्पष्टपणे सांगतो, ॲज अ हिंदू, जे बलात्कार हे प्रकरण आहे, हे बलात्कार जे शब्द आहे, हे शब्द ॲक्च्युली आलं कुठून? हे आपल्या वेद, पुराण किंवा शास्त्र याच्यामध्ये कुठेही याचा उल्लेख नाही. तुम्ही काढून बघू शकता. सगळ्यांना चॅलेंज करतो, हे बलात्कार ह्या शब्दाचा उल्लेख आपल्या वेद, पुराण, शास्त्र कुठेही याचा उल्लेख नाही आहे. हे जे पण आलं आहे ते आक्रमणकारी जे मुघल शासनमध्ये होते त्यांच्याकडून आलं आहे. आणि ह्या गोष्टीला तुम्ही भारताच्या बाहेर USA मध्ये रिप्रेझेंट करतायत आणि भारताबद्दल अपमानजनक अशी टिप्पणी करतायत, ते कुठे ना कुठे ते दंडनीय आहे. आणि त्याच्याबद्दलच मी तक्रार नोंदवली आहे SP मुंबई पोलीस आणि DGP महाराष्ट्र आणि विश्वास नागरे पाटील यांना. ओके, ही तुमची फिर्याद आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं यात वीरदास जे म्हणतोय की मी भारतातून आलेलो आहे, त्याने अशा खूप साऱ्या गोष्टी म्हटलेल्या आहेत. त्याने महिलांबद्दल आपत्तीजनक बोलला आहे असं तुमचा दावा आहे. त्यांनी आणखीन कुठल्या कुठल्या गोष्टीवर तुमचा आक्षेप आहे? तुम्हाला विरोध कुठल्या कुठल्या गोष्टीचा करायचा आहे?
विरोध बघा, त्यांनी दोन साईड दाखवली आहे. एक साईड त्यांनी दाखवली आहे की तो कुठल्या भारतातून आला आहे आणि ॲक्च्युअल भारत काय आहे. त्याला हे दाखवायचं आहे की मी ज्या भारतातून आला आहे त्या भारतमध्ये फक्त पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थिंग्स पण आहे. मला त्याच्याबद्दल अजिबात आपत्ती नसली असती जर त्यांनी ही इंडियामध्ये केली असती. कारण की जिथे एखादा प्रधानमंत्री प्रयत्न करतो आहे की आपले जे आंतरराष्ट्रीय संबंध आहे ते चांगले व्हावे आणि आपल्या भारताचा जे मान आहे ते एका वेगळ्या स्तरावर, वरती स्तरावर झालं पाहिजे, तिथेच वीरदास प्रयत्न करतो आहे की भारताच्या बाहेर जाऊन बाहेर देशात कसं भारताचा अपमान करून भारताचे जे स्तर आहे ते खालच्या पातळीवर पाडू आपण. दुबेजी, यातला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला आहे तो मुद्दा तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. वीरदासने कुठे केलं, काय केलं यापेक्षा त्याने कुठे केलं हा मुद्दा महत्त्वाचा मानताय. म्हणजे त्याने परदेशात जाऊन भारताची बदनामी केली आहे. हे त्यानं स्वतःसाठी केलंय की हा एक छुपा अजेंडा आहे, असं तुमचा दावा आहे? दुबेजी यांच्याशी आपण बोलणार आहोतच, पण त्याच वेळेला सुनील पाल, ज्येष्ठ विनोदवीर आणि ज्यांना सटायरबाबत किंवा राजकारणाच्या विनोदातल्या एका मोठ्या गोष्टीबाबत ज्यांची नोंद केली जाते ते स्वतः सुनील पालजी आहे. सुनील पालजी, मी मराठीत बोललेलो आपल्याला समजेल की मी हिंदीत प्रश्न विचारा? मराठीमध्ये बोला. सुनीलजी, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. अभिनेता म्हणून विनोद निर्मिती करताना त्यातलं जे व्यंग आपण दाखवतो ते मग ते कुठल्याही प्रदेशाचं असेल, ते प्रदेश दाखवताना विनोदवीर म्हणून तुमची भावना काय असते? तुम्हाला तो अपमान दाखवायचा असतो की ही गोष्ट चुकते आहे हे सरकार आणि लोकांना सांगायचं असतं? खरं म्हटलं तर ऍज अ कलाकार आपल्या स्वतःमध्ये एक सेल्फ सेन्सरशिप पाहिजे की आपण कुठं बोलायचं, कसं बोलायचं, कशाबद्दल बोलतो आपण. कारण ज्या भारताने तुम्हाला एक नाव दिलं, ज्या भारताने तुम्हाला एक सुपरस्टार बनवलाय आणि तुम्ही परदेशामध्ये जाऊ शकता, जर तुम्ही परफॉर्म करू शकता, तुमच्या समोर हजारो लाखोची भीड गर्दी तुम्हाला ऐकायला किंवा बघायला येते तिकीट काढून, हे सर्व तुम्हाला मिळालंय भारतामुळे. त्याच भारताचा तुम्ही परक्या जमिनीवर असं काही बदनामी करता जस्ट की तुम्हाला फक्त तो परफॉर्मन्स त्यांना त्यांच्या देशातला त्या देशाबद्दल तारीफ आणि आपल्या देशाची वाईट सांगून त्यांना अप्रिशिएशन तुम्ही जे करता त्याच्यामुळे ते काय मला काही पटत नाही. माझं असं म्हणणं आहे की बाबा 20-25 वर्षापासून मी सुद्धा करतोय, आमचे ज्येष्ठ कलाकार सुद्धा करतायत, आपले आर के लक्ष्मण सुद्धा करत होते आणि असे हास्य व्यंग करणारे बरेचशी मोठी मोठी मंडळी आपल्या देशामध्ये येऊन गेली. पण त्यांनी कधी आपल्या देशाचा या प्रकारे असं परदेशामध्ये जाऊन बदनामी नाही केली. आपल्या देशामध्ये राहून सांगा तुम्हाला काय करायचं, फ्रीडम आहे. पण हे काय याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की तुम्हाला फक्त टाळ्यांसाठी, तुम्हाला फक्त प्रसिद्धीसाठी किंवा त्या वातावरणामध्ये की बाबा बघा मी तुमच्यासारखा आणि तुम्ही माझ्या देशातला पेक्षा तुम्ही जास्त चांगले आहात, माझा देश वाईट आहे असं सांगून त्या देशाची तारीफ करणं आणि त्या देशाच्या समोर तारीख घेणं हे मला वाटतं पटत नाही. आपलं काम बनतं भाडबेजा जनताचं. कारण मला असं वाटतं की ऍज अ परफॉर्मर तुम्ही जे काही करताय त्याच्यामध्ये नियत साफ असली पाहिजे, तरच मला असं वाटतं की ते चांगलं परफॉर्मन्स होणार. पण यामध्ये मला वीरदास यांचा, तो माझा मित्र आहे, पण त्याला मी एक सजेशन देऊ इच्छितो की बाबा शॉर्टकट हे करणं बरं नाही. आम्ही सुद्धा वर्षानुवर्ष देश विदेश प्रत्येक याच्यामध्ये गेलो, पण आम्हाला कधी कोणी कंप्लेंट केली नाही किंवा त्याचं भान ठेवणं हे खूप गरजेचं. नक्कीच. एक थोडासा ॲज अ परफॉर्मर म्हणून मी प्रश्न विचारतो आणि दुसऱ्या गेस्टकडे जातो. ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट लोकांना सांगता आणि ती समोरच्यालाही, जे त्याच प्रांतातले रिलेटेड असतात त्यांनाही ती पटते, त्यावेळेला तुमच्या कलाकार आणि तुमच्या राष्ट्रीयत्व याच्यातली गल्लत नाही का होत? बघा काय, मला असं वाटतं की कलाकार हा कलाकार असतो, तो जमिनीचा कलाकार असतो. त्याच्यामध्ये भारत येतो, त्याच्यामध्ये विदेश येतो, तर तो कुठेही जाऊन आपला परफॉर्म करू शकतो. त्याचं काम फक्त निखट एंटरटेनमेंट असलं पाहिजे. त्याला आपल्या शब्दांनी हसवता आलं पाहिजे. वातावरण गंभीर जरी असलं, टाळ्यांसाठी किंवा याच्यासाठी आपल्या वातावरणामध्ये काहीतरी विचित्र बोलून वातावरण खराब करून फक्त नाव करण्यासाठी, शॉर्टकट करण्यासाठी
हे सर्व नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. तर मला असं वाटतं की हा माझा मित्र जो आहे वीरदास कुठेही असेल त्यांनी माफी मागितली पाहिजे. देश आपला आमचा खूप महान लोकांचा देश आहे, मोठ्या लोकांचा देश आहे, माफ करेल त्याला. आणि शॉर्टकट करून कुठल्याच हे साध्य होत नाही असं मला वाटतं. ऍज अ परफॉर्मर मी सुद्धा या गोष्टीचं भान ठेवतो, सेल्फ सेन्सरशिप ठेवतो आणि सर्वांचा रिस्पेक्ट करणं पाहिजे. जर शेर आहे ना की किसी के दुखाना इससे बुरी आदत नहीं, किसी के दिल को दुखाना इससे बुरी आदत नहीं और किसी को खुल के हटाना इससे बड़ी इबादत नहीं. नक्कीच ही गोष्ट कलाकार म्हणून प्रत्येकानं आपण समजून घेतली पाहिजे. पण हा मुद्दा राष्ट्रीयत्वाचा आहे. आता मी जातोय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. तृप्तीताई, वीरदास एक कलाकार आहे, त्याचा स्वतःचा प्रेक्षक वर्ग आहे, त्याची मुळात स्वतःची जी पद्धत आहे, अगदी दिल्ली 6 असेल किंवा वेगवेगळ्या त्याच्या ज्या परफॉर्मन्सवरनं आपण जर दिल्ली बेली असेल, त्याच्या वेगवेगळ्या परफॉर्मन्सवरनं आपण ती गोष्ट आपण समजून घेतलेली आहे. त्याने एक सटायर सादर केलं. हे सादर केलं कुठे? अमेरिकेच्या वॉशिंग्टन DC मध्ये जॉन केनेडी सेंटरमध्ये. त्याच्यासमोर एक मोठा प्रेक्षक वर्ग होता. त्या कवितेचा ज्यावेळी व्हिडिओ समोर आला त्यावेळी खळबळ माजली. ह्याच्यातले जे आक्षेप आहेत ते आक्षेप आहेत महिलांविषयक केलेल्या टिप्पणीवर. त्यांनी गोष्ट महिलांच्या भारतातल्या अवस्थेतून आले. अगदी तो स्पष्ट शब्दात असं म्हणतोय की मी अशा भारतातून आलोय जिथं महिलांची दिवसा पूजा होते आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो. यातनं महिलांच्या प्रतिमेचं एक फार मोठ्या पद्धतीनं, भारतातल्या महिलांच्या प्रतिमेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर हनन झालंय असा एक सोशल मीडियावरनं आक्षेप येतोय. रियालिटी काय आणि सगळ्यात अगोदर तुमची भूमिका काय त्याच्या त्या ओळींवर? मला आपल्याला इथं सगळ्यात आधी सांगायचं की वीरदास यांनी अमेरिकेमध्ये जाऊन अशा पद्धतीचं वक्तव्य करणं चुकीचंच आहे. कारण आपल्या देशामध्ये जी परिस्थिती आहे त्याविषयी जे काही आहे ते सकारात्मक बोलावं अशी अपेक्षा आपल्या सगळ्या भारतीयांची असते. परंतु दुसरी बाजू जर आपण पाहिली तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? कारण मी तर एवढ्या पुढे ज्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत, मी याच्या आधीची थोडी चर्चा रेंजमुळे ऐकू शकली नाही, तर मी त्यांना हेच विचारेन की वीरदास याचं एक ट्विट पण मी पाहिलं की त्याच्यात त्यांनी सांगितलं की भारतातल्या मानसिकतेविषयी मी बोललोय, मला जे बोलायचं होतं ते महिलांचा अपमान किंवा आपल्या देशाचा अपमान करायचा नव्हता. परंतु त्यांनी जे काही सत्यता मांडलेली आहे, मी आता जेव्हा आपण पाहिलं असेल की आम्ही बलात्कार मुक्त महाराष्ट्र करायचा, त्यानंतर बलात्कार मुक्त भारत करायचा, हे का बोलतोय? कारण मी जेव्हा मध्ये हैदराबादला सुद्धा आंदोलनाला गेले होते, जेव्हा बलात्काराची केस घडली होती, तेव्हा मी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांवर बोट दाखवलं तर तेव्हा मला म्हणत होते की तुमच्या राज्यात काय चाललंय, आपल्या देशात काय चाललंय ते तुम्ही का नाही बघत आहे? कारण अनेक वेळेला ही टीका होते आणि ही सत्य परिस्थिती आहे. जरी वीरदासने त्या देशात सांगायला नको पाहिजे होतं ही माझी इच्छा आहे. ट्रोलर्स नक्कीच भडकणारच, माझ्यासारखी महिला सुद्धा म्हणणार की वीरदास असं का बोलतोय, पण ही सत्य परिस्थिती आहे. कारण आपण पाहतोय की फक्त रात्रीच नाही, दिवसा ढवळ्या सुद्धा लहान मुलींवर सुद्धा इथं बलात्कार होत आहेत. मग राज्य सरकार, केंद्र सरकार करताय काय? आणि जेव्हा वीरदास दुसऱ्या देशात जाऊन बोलतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या केंद्र सरकारवर टीका केल्यासारखं आहे. म्हणून मला वाटतंय की काही जणांनी जेव्हा पुढाकार घेऊन केसेस दाखल केल्या आहेत तर मला वाटतं ते ठराविक पक्षाचे लोक आहेत ज्यांचे केंद्रामध्ये सत्ता आहे. मग मला त्यांना हे विचारायचंय, कंगना राणावत जेव्हा बोलतात की भीक मिळाली किंवा 1947चं स्वातंत्र्य जे होतं त्याच्या आधीच जे काही मिळालं म्हणायचं, ती वाक्यही बोलायची नाहीये, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणून तुम्ही कोर्टात का नाही जात? त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा म्हणून तुम्ही का आवाज नाही उठवत? माझं म्हणणं वीरदास चुकलाय ना, नक्कीच कारवाई करा, पण समानतेनं सगळीकडे बघा ना. कंगना राणावतला का सॉफ्ट कॉर्नर मिळतोय? तुम्ही जेव्हा दखल घेता, जेव्हा काही कारवाया करता, तेव्हा जशी वीरदासवर कारवाई करता तसंच तुम्ही कोर्टात आणि पोलीस स्टेशन मध्ये कंगना राणावतवर गुन्हा दाखल का करत नाही? यापुढे मी जाऊन म्हणेन की नवरात्र हा देवीचा उत्सव आहे. आपल्या भारतामध्ये अजूनही देवीची साडी बदलायला, देवीचा अभिषेक घालायला, देवीची पूजा करायला पुरुष पुजारीच असतात. या बाबतीत बरं का कोणी कोर्टात जात नाही? आम्ही आवाज उठवल्यावर काही मानसिकतेचे लोक आमच्या विरोधात आंदोलन करतात, आम्हाला जोडेमारे आंदोलन करतात, आम्हाला काळं वाचण्याचं आंदोलन करतात. ही मानसिकता अजून भारतात आहे आणि ती सत्य परिस्थिती जेव्हा दुसऱ्या देशात जाऊन कोणी बोलतं ना तेव्हा आपल्याला जाग येते. मला वाटतं की आता जागा होण्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये काही बदल काळानुरूप करणं
गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. नक्की अत्यंत महत्वाचं आहे की देशाची बदनामी कोणीही केली तरी ती माफ असूच शकत नाही या मताचा आहे. फक्त मुद्दा एवढाच आहे की तो फक्त परदेशात गेला आणि देशाची बदनामी करतो म्हणून गुन्हेगार जर असेल आणि इथं राहून जर देशाच्या स्वातंत्र्यावर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करत असेल त्यावेळी जर तुमची तोंड शिवलेली असतील तर प्रश्न उपस्थित होणारच. तोच प्रश्न एका ब्रेक नंतर पाहत राहा सोयीनुसार न्याय. I come from an India where we worship women during the day and gang rape them at night. वीरदासनं सत्य बोललाय पण ते सत्य चुकीच्या जागी बोललाय हा आक्षेप नाकारता येणार नाही. दुबेजी यांच्याकडे जातोय मी. दुबेजी, या सगळ्या प्रकरणावरून परत भागात जाऊन त्यांनी करणं हे चूक आहे, पण आपल्याच भागात राहून कंगना राणावत ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यावर, ज्या पद्धतीनं भारतावर, भारताच्या राष्ट्रपुरुषांवर जी बदनामीची राळ उठवते त्यावरून कधी कोण कोर्टात का जात नाही हाही प्रश्न उपस्थित होतोय. यावर काय मत आहेत? माझं पण हेच म्हणणं आहे की कंगना रनौतने जे केले ते चुकीचे आहे. ज्यांनी तिने जे पण स्टेटमेंट केलं ते मला पण नाही आवडलं आणि त्यावर मी बोललेलो पण आहे सोशल मीडियावर. पण ज्यांना खरोखर जे इथे बोलतायत की त्यांना खरोखर त्यांच्या सेंटिमेंट्स दुखावलेत ते कशाला कोर्टात जात नाही? आता भारताच्या संविधानाने सगळ्यांना अधिकार दिला आहे. कोणीही व्यक्ती कुठेही कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कसलाही प्रकारचा गुन्हा दाखल करू शकतो. फक्त तुम्ही इथेच का बोलतात? मला जे वाटलं, मला जिथे माझे सेंटिमेंट्स हर्ट झाले तिथे मी माझे गुन्हे दाखल केले. बाकी तुम्हाला पण अधिकार आहे, तुम्ही पण गुन्हे दाखल करा. नक्कीच. तृप्ती देसाई यांच्याकडे जातो. तृप्तीताई, मुद्दा गुन्हा दाखल करण्यापेक्षाही मुद्दा हा वेगळ्या पद्धतीने येतोय. तो म्हणजे कंगना राणावतच्या निमित्तानं दिलेलं तिला राजकीय प्रोटेक्शन आहे का हे आपण शोधतोय. तृप्ती देसाई यांच्याशी आपण संपर्क साधतोय. तृप्तीताई, तुम्हाला काय वाटतं की कंगना राणावतला एक न्याय दिला जातोय आणि अर्थातच वीरदासला दुसरा न्याय दिला जातोय सोशल मीडियावर, हे खरं आहे का? तृप्ती देसाई यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, पण मुद्दा एवढाच आहे. एक परफॉर्मर या सगळ्यांच्या निमित्तानं आपली भूमिका मांडतोय. अर्थात दुबेजी माझ्यासोबत आहेत. दुबेजींकडे मी परत जातोय की मी वारंवार सांगतोय वीरदास चुकलाय. त्याची चूक सगळ्यात मोठी ही आहे, त्याने मुद्दा मांडणं ही चूक नाही आहे, त्याची जागा चुकली आहे. देशाच्या अस्मितेबद्दल, देशाच्या काही गोष्टी या घरातच ठेवायच्या असतात. काही गोष्टींबाबत तुम्ही कशा पद्धतीनं ती बदनामी करण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती करताय का हा प्रश्न नागरिक म्हणून कोणालाही उपस्थित होणार. दुबेजी, या सगळ्या प्रकरणात तुमची आता मागणी काय आहे? माझी मागणी हीच आहे की त्यांना खरोखर जिथे वाटत असेल की त्यांनी भारताच्या बाहेर जाऊन भारताची कंट्री शेमिंग केली आहे त्यासाठी त्यांनी माफी मागावी. अन्यथा हे जे पण प्रकरण आहे ती मी पुढे घेऊन जाण्याची एवढी क्षमता ठेवतो. कारण की कसं आहे की भारताबद्दल सांगण्या एवढं फक्त हेच नव्हतं की फक्त तुम्ही हे सांगणार की एक जागी आम्ही देवीला पूजतो तिथे दुसऱ्या जागी महिलांच्या रात्री सामूहिक बलात्कार करतो, एक जागी आम्ही प्रधानमंत्रीसाठी केअर करतो तिथेच आम्हाला जी इन्फॉर्मेशन हवी असते तिथे PM केअर फंड्सबद्दल आम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकत नाही. पण तुम्हाला हे आंतरिक गोष्टी असतात ते भारताच्या बाहेर उघड करण्याची गरज काय आहे? कारण की कसं असते, जेव्हा आपल्या परिवारामध्ये एखादी व्यक्ती चुकतो तर आपण त्याला घरातल्या घरात समजवतो आणि सगळं सेटलमेंट आपलं म्हणजे मधूनच करून घेतो. ते घरच्या बाजूच्या पडोसीला किंवा दुसऱ्या व्यक्तीला सांगून इच्छितो नाही की त्यांनी अशी काही प्रकरण केले आहेत. नक्कीच. तृप्ती देसाई, तुमच्याकडे तो शेवटचा नक्की तृप्ती देसाईंकडे जातोय. शेवटचा 1 मिनिट आहे. वीरदासच्या निमित्तानं तुम्ही सरकारला आणि या संपूर्ण यंत्रणेला काय सांगाल? मला सरकारला हेच सांगायचं आहे की आपल्या देशामध्ये मुली सुरक्षित नाहीयेत. ते सुरक्षित करण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण पाहिलं पाहिजे. एखादी व्यक्ती जेव्हा भारतातली दुसऱ्या देशात जाऊन सांगते की आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार होतात तर ते होऊ नयेत यासाठी पूर्णपणे आराखडा जो आहे तो आखला पाहिजे. कायद्यात बदल केले पाहिजेत. तातडीनं ज्या आहेत त्या जे दोषी असतील त्यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि मी मध्यंतरी केंद्र सरकारला सांगितलं होतं की बेटी बचाव बेटी पढाओ हे नक्कीच चांगलं ब्रीद वाक्य. मुलींना शिकवलं पाहिजे, मुलींना वाचवलं पाहिजे, स्त्री भ्रूण हत्या थांबल्या पाहिजेत. पण यापुढेही सांगते मी, फक्त बेटी बचाव बेटी पढाओ नाही, अपने बेटे को भी समजाओ असं ब्रीद वाक्य करा. आणि सगळीकडे जे आहे ते जनजागरण करून आपल्या देशातली परिस्थिती बदलली तर नक्कीच दुसऱ्या देशामध्ये सुद्धा चांगलंच बोललं जाईल. नक्कीच. अत्यंत महत्त्वाचा हाच मुद्दा आहे आणि हीच गोष्ट वीरदासनेही समजून घेतली पाहिजे. त्याच्यासाठी फक्त त्याच्याच ओळी हे असेल की वीरदास भारताच्या भूमीबद्दल
परभूमीवर जाऊन असं हे बोलणं चूक आहे. त्याचा जर कोणी निषेध केला नसेल तर आम्ही करतो, कारण आय एम कम फ्रॉम ॲन इंडिया. आणि हीच गोष्ट कंगना राणावतला देखील लागू असेल की आम्हीही भारतातनंच आलो आहोत, भारतीयच आहोत, भारताची बदनामी सहन करणार नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल ॲडव्होकेट आशुतोष दुबे आणि तृप्ती देसाई यांचे आभार. या विशेष कार्यक्रमात इथं थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.